नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 12 चैत्र शके 1948 अर्थात 2 एप्रिल 2026. मंडळी, आपल्याकडे अनेक औषधी वनस्पती आहेत, पण आता त्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. जर का ही अशीच एक दुर्मिळ वनस्पती आहे. ही ऑर्किड कुळातील जमिनीवर वाढणारी वनस्पती आहे. भारतातील काही जंगलांमध्ये ती आढळते. आपल्या महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर तसंच मध्य भारतातील काही जंगल भागांमध्ये तिची नोंद झालेली आहे. जंगलातील जैवविविधतेच्या दृष्टीनं ही वनस्पती महत्त्वाची मानली जाते. ही वनस्पती सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध मातीमध्ये आणि अर्धसावलीत वाढते. नदी नाल्याच्या काठावरील जंगलात ती अधिक प्रमाणात दिसते. आदिवासी लोकांमध्ये या वनस्पतीच्या कंदाचा औषधी उपयोग केला जातो. पण नष्ट होत चाललेल्या जंगलांमुळे ही वनस्पती आता दुर्मिळ होत चालली आहे. मंडळी, अशा अनेक वनस्पती आता दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. मंडळी, आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण आता थोडं थांबून आपण माई, लक्ष्मी आणि सदू यांच्या गप्पा ऐकूया आपल्या गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून. याचं लेखन केलं आहे अनिल दांडेकर यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला आहे. माई माई हाय का व घरात? आले आले ग लक्ष्मी. अगं घरातच आहे. बस जरा. आले 1 मिनिटात. बोल, काय म्हणतेस? बसते आधी जरा. वाय होय बाई, बस बस. पाणी आणू काय? लय उकडतंय बघा. काय एवढं करीत तरी काय होता व माई? अगं काही नाही ग, मागच्या दरात जरा वाचत बसले होते. काय पेपर वाचत बसला होता की काय? नाही ग बाई, पेपर नाही. परवा एक छानपैकी पुस्तक मिळालं होतं लायब्ररीमध्ये, तेच वाचत होते. तुला सांगते, वाचायला लागलं की कसा वेळ जातो ना समजतच नाही बघ. काय एवढं काही लिहिलेलं आहे तर काय तर सांगा तरी त्या पुस्तकात. म्हणजे मी वाचते त्या पुस्तकात कुठल्या विषयावर लिहिलंय असं विचारायचंय का तुला? हा होय होय, तोच एवढ्या अगदी मग्न झाली ना म्हणून म्हटलं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलेल्या अनेक देशभक्तांच्या गोष्टी आहेत त्या पुस्तकात. होय काय? तुम्हाला बरा टाइम भेटतो वाचाया. आम्हाला जेवताना एक घास 10 वेळेला चावायला सुद्धा वेळ मिळत नाही. हे खरं आहे हं, लक्ष्मी. माझ्यापेक्षा कामाचे व्याप तुला जास्त आहेत. पण एक सांगू काय? अगं, मी सुद्धा रोज वाचत नाही हं, पण आठवड्यातून 3-4 वेळा तरी वेळ काढून किमान अर्धा तास एखादं पुस्तक तरी वाचतेच हं. कारण वाचन ही एक चांगली सवय आहे. मी म्हणजे काय शाळेत होती तेव्हाच काय वाचलं असेल तेवढंच. त्याच्यानंतर कधी हातात पुस्तक घ्यायची वेळच आली नाही. म्हणजे तुला वाचता येतं हं? म्हणजे काय म्हणता वय माई? मी शाळेत गेलेली हाय. अगं लक्ष्मी, मला माहिती आहे तू साक्षर आहेस ते. मी तुझी गंमत केली थोडीशी. तुला आठवण करून दिली तुला वाचता येतं याची. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय तरी काय? मला काय समजलं नाही. अगं लक्ष्मी, वाचन ही एक चांगली सवय आहे, ती मोडू द्यायची नाही. म्हणजे? हे बघ, चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो, पण सोडायला एखादं छोटंसं कारणसुद्धा पुरेसं ठरतं. नमस्कार नमस्कार. ओ माई, काय म्हणताय? एवढं कशावर काय बोलणं चाललंय तुमचं? या सदुबा. अरे, तू मागे कुठे राहिला होतास? अहो माई, आम्ही दोघं घरातून एकदम निघालेलो. हा, मग घोडं अडलं कुठे तुझं? अहो, वाटत काय कमी लोक भेटतात काय? अरे बा सदू माझ्याकडे कधी येणार, अरे बा सदू आमच्याकडे कधी येणार, सगळ्यांना नुसती घाई झालेली असते. बरोबर आहे. घाई होणारच, कारण आता सगळ्यांची शेतीच्या कामांची पूर्वतयारी सुरू झालेली आहे ना. हा, तर माई ते आता कामाचं बाजूला राहून दे. दिवसभर तेच ऐकून आणि काम करून जीव नुसता कंटाळून गेलेला आहे. काहीतरी वेगळं बोला. तुम्ही लक्ष्मीला काय सांगत होतात? माई मला वाचनाच्या बाबतीत सांगत होत्या. वाचन? कसलं वाचन? देवाचं स्तोत्र की कसली पोथी? यांचं बघा काहीतरी जा माईनू. नेहमीच या वेगळंच काहीतरी बोलत असत. आता मी काय वेगळं बोललो माई याच्यात? मला कसलं स्तोत्र नि पोती वाचाया सांगाया माई? म्हणजे काय ज्योतिषी आहेत की काय? की प्रश्न सोडवणारा भगत? हिच्या तर काय बोलण्यावरून मला काही समजत नाही.
माई तुम्हीच सांगा हो ते सगळं समजून. थांबा गडबड करू नका. मी सगळं नीट समजावून सांगते. शांतपणे ऐका दोघांनी. अरे सदू, हं, तू येण्यापूर्वी माझा आणि लक्ष्मीचा पुस्तक वाचनासंबंधी बोलणं चाललं होतं. मी बा वाचतो रोज. काय वाचताव? पेपर नाही काय वाचत, रोज वाचतो. अगदी एक ना एक बातमी वाचतो. म्हणजे पेपर वाचणं काही वाईट नाही हां, पण फक्त तेवढंच पुरेसं नाही हां. तर वेळात वेळ काढून पुस्तकं सुद्धा वाचली पाहिजेत. कर्म माझं. आता काय झालं? माई, हां, आता मला सांगा तुम्ही, या वयात पुस्तकं वाचून आम्हाला काय परीक्षेला थोडंच बसायचंय? अरे बाबा, पुस्तकं वाचून पेपरातले प्रश्न सोडवायला तू शाळेतला विद्यार्थी थोडाच आहेस. नाही ना. अहो माई, तच बोलतोय मी. आता आम्ही लहान पोरं आहोत काय? अहो माई काय बोलताय तर आधी नीट ऐकून तरी घ्या. बोला माई, तुम्ही बोला. अरे सदू, मला आधी एक सांग, पुस्तक काय फक्त शाळेत असतानाच वाचायची असतात का? नाही, तसं नाही माझं म्हणणं काय. पुस्तक म्हणजे काय? ज्ञान. पुस्तक म्हणजे गुरु, मार्गदर्शक. असा कुठलाही विषय नाही ज्यावर पुस्तक नाही. अहो एक पुस्तक लिवायचं म्हणजे किती अभ्यास करावा लागत असेल ना व? नुसतं कागद पेन घेऊन लिहिता आलं असतं तर कितीतरी लेखक झाले असते नवं काय? आता कसं? अगदी नेमकं बोललीस बघ लक्ष्मी. सदू, तुला कुठला विषय आवडतो सांग बघू. अहो माई, मी शेतकरी कामगार माणूस. आमच्या काय आवडीनिवडी असणार? अरे मग शेतीविषयक माहिती देणारी सुद्धा अनेक पुस्तकं आहेत. अगदी कोकणातल्या शेतीविषयी, बागायतीविषयी माहिती देणारी अनेक पुस्तकं आहेत. आपल्या गावातल्या ग्रंथालयात गेलायस का तू कधी? नाही बा, ग्रंथालयात कशाला जाईन मी? अरे मग जाऊन तर बघ. शेतीविषयक पुस्तकांची 2 अख्खी कपाटं भरलेली आहेत. अरे महाराष्ट्र सरकारसुद्धा अशा पुस्तकांचं प्रकाशन करतं. अहो माई 2 महिन्यापूर्वी ते शेतकी अधिकारी आले होते बघा. हो, गावात आले नव्हते काय? होय होय. त्यांनी सुद्धा वाडीवर आंबा काजू या विषयाची पुस्तकं वाटल्यानी तर मला आठवत आहे बरोबर. त्यांनी वाटलं नी. हो, पण लोकांनी वाचल्यानी काय ती? अहो वाचला नाही. सदू, तू वाचलंस का सांग बघू. खोटं कशाला बोलू? मी ते वरवर चाललं फक्त. अहो माई, टाईम कुठे भेटतोय आम्हाला? खरंय. पण एक सांगू तुम्हाला, आता तर काय? माणसाला वाईट सवयी चटकन लागतात, पण चांगल्या सवयी लावून घ्यायच्या तर अंगी चिकाटी असायला हवी. मातर अगदी 100% खरं बोलल्या हो माईनू. आणि माई, थोडं का होईना, पण ही वाचायची सवय लागावी म्हणून मी आता यापुढे नक्की प्रयत्न करीन. पण काय? आमच्यापेक्षा गावातली तरुण पोरपोरी आहेत ना, त्यांना ही वाचनाची सवय लावायची सर्वात जास्त गरज आहे असं मला वाटतं. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ तू. हा जो प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो ना, तो बराचसा वेळ त्यांच्या हातातून बाजूला व्हायला हवाय. माई तुम्हाला म्हणायचं काय तर माझ्या लक्षात आलेलं नाही बघा. अहो पुस्तकाचा आणि मोबाईलचा संबंध काय? अगं बाय, आजकाल ही मुलं माना मोडून एकसारखी मोबाईलमध्ये कसं डोकं खुपसून असतात ना, तर तू बघत नाहीस काय? तर काय आता नेहमीच झालेलं आहे. किती टायमाला सांगितलं तरी कोण पण ऐकत नाही. मोबाईलचा अनावश्यक वापर आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर ही चुकीची सवय आहे. अहो, धड 5 मिनिटं मोबाईल बाजूला राहू देत नाहीत. व्यसन लागल्यासारखं झालेलं आहे सगळ्यांना. अगदी बरोबर बोललास बघ. आणि ही सवय भविष्याच्या दृष्टीनं खरोखरच अतिशय घातक आहे. आणि माई, खरं सांगू काय, मला तर वाटतं ते जे काही मुलं बघत असतात ना, त्याचा अर्थ त्यांना कळतो की नाही, हाच मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे मी सोशल मीडिया सरसकट वाईट किंवा अनावश्यक आहे असं म्हणणार नाही हां. त्याचे अनेक उपयोग आहेत, पण अनेकदा सहज चाळा म्हणून तो पाहिला जातो, हे मात्र वाईट आहे. खरं आहे हा. एकदा मोबाईल बघायला लागले की मग किती वेळ गेला ह्याचं भानच राहत नाही त्यांना. खरंय ग. पण याला उपाय म्हणजे नुसता त्यांच्या हातातून मोबाईल काढून घेऊन चालणार नाही हं. तर मोबाईलच्या ऐवजी त्यांच्या हातात पुस्तक येईल असे प्रयत्न आपण सगळ्यांनीच करायला पाहिजेत. खरं आहे तुम्ही म्हणताय तर माई. उशीर व्हायच्या आधीच काहीतरी करायला हवं. अण्णांकडे आयडिया चांगल्या असतात, त्यांच्याशी बोललं पाहिजे याबाबत. वय पण माई अण्णा कुठं दिसत नाहीत तर. अगं, ते विहिरीतला पंप दुरुस्तीला दिलाय ना, तो झालाय का ते बघायला गेलेत.
म्हणजे अजून झालाच नाही पंप दुरुस्त? नाही रे, त्या मेकॅनिककडे सुद्धा खूप कामं बाकी आहे असं म्हणाले अण्णा. आणि आजकाल गावात पंप सुद्धा बरेच झालेत. हम्म. पाय राहट आणि हात राहटाने पाणी कोण काढतो? जो तो पंप घेतो आणि मोकळा होतो. मग चांगलीच गोष्ट आहे ना ती. यालाच तर सुधारणा म्हणतात. हम्म. नाही नाही, मला तसं नाही म्हणायचंय. सोय हाय म्हटल्यावर माणसं त्याचा उपयोग करून घेणारच. तुझं बोलणं एकदम बरोबर आहे, पण मला सांगायचं ते वेगळंच आहे. बोल बोल, अगदी मोकळेपणाने बोल. काय सांगायचंय तुला, सांग बघू. अहो माई, मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. हम्म. गावात रस्ते नव्हते, गाडीला जायचं तर फाट्यापर्यंत चालत जायला लागायचं. घाट्या होत्या, त्या चढून जायच्या म्हणजे छातीचा भाता फासफूस व्हायचा अगदी नुसता. खरंय. वय पण त्या टायमाला गावात एवढे पंप पण नव्हते. अगं बाय, पंपाचा विषय सोड आता. मला काय बोलायचंय? लक्ष्मी, तू थांब, त्याला मध्येच अडवू नकोस. काय म्हणायचंय तुला सदू? अहो माई, आजकाल एखादं ओझ्याचं काही न्यायचं झालं हम्म. की आपण रिक्षा बोलवतो. हम्म. दारात रिक्षा येते आणि आपण मग घेऊन जातो. पण त्यावेळी बाकी सोडा, पण एखादा सिरियस पेशंट असेल किंवा अडलेली बालंतीण असेल तर डोलीत घालून डॉक्टरापर्यंत न्यायचं म्हणजे केवढं जिकरीचं काम होतं. वय मात्र खरं हाय. माझ्या लहानपणी आमच्या गावाची पण हीच परिस्थिती होती. अगं लक्ष्मी, तुझ्या काय माझ्या काय, कोकणातल्या बहुतेक गावांमध्ये अशीच परिस्थिती होती. होय ना, खरं आहे माई तुमचं म्हणणं. आजही डोंगराळ दुर्गम भागातल्या गावात कदाचित अशीच परिस्थिती असेल. हा, काय सांगताव काय माई? अगं म्हणजे सरकार सुधारणा करण्याचा प्रयत्न करतच, पण काही गावांची भौगोलिक परिस्थितीच अशी असते की तिथे इंजिनियर सुद्धा हात टेकतात. खरं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आता ती कुठली? जगाच्या पाठीवर कुठेतरी आजही माणूस अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये जगतो आहे आणि आपण मात्र बोलावलेली रिक्षा 5 मिनिटं उशीर झाली की आपण अस्वस्थ होतो. आता कसं अगदी शहाणपणाचे बोल बोललास सदू. सुधारणा होतच राहणार, माणसाचे शारीरिक कष्टही कमी होत आहेत, पण आपण त्या सुधारणांचा कसा आणि किती उपयोग करून घ्यायचा ना, याचा आपण विचार करायला हवा. म्हणजे माई, तुम्हाला काय म्हणायचं तर काय माझ्या नीटचं लक्षात आलेलं नाही. मी सांगतो, माझ्या लक्षात आलंय माईना काय म्हणायचंय ते. हा, सांगा बघू. आता बघ, रस्ते झाले, गावात रिक्षा फिरायला लागल्या, पण म्हणून फाट्यापर्यंत जायला प्रत्येक वेळी रिक्षानंच जायला पाहिजे असं नाही ना. आपल्याला टाईम असला तर फाट्यापर्यंत चालत जायलाच पाहिजे. अगदी बरोबर बोललास. मोबाईल, रिक्षा ही साधनं आहेतच, पण खरं साधन आहे ते आपलं म्हणजे माणसाचं शरीर. त्याचा यथायोग्य आणि आवश्यक तेवढा वापर झालाच पाहिजे. मात्र अगदी बरोबर आहे माई. माई, माझा एक अनुभव आहे. काय ग, कसला अनुभव? आता बघा, कामात असलं की शरीर कसं हलकं असल्यासारखं वाटतं आणि नुसतं बसून राहिलं की अंगाला जडपणा येतो. अगदी अगदी बरोबर. खरं आहे तुझं बोलणं. आपल्या हातापायांचा वापर झालाच पाहिजे. नाही केला तर ते बाद होऊन जातील. नुसते हातपायच नाही तर काम करताना आपण विचार करत असतो आणि त्यावेळी आपल्या मेंदूची ताकदही वापरली जाते, त्यामुळे तो अधिक कार्यक्षम होतो. वय नाहीतर रिकामं बसलं ना की डोसक्यात उगाच काहीतरी विचार येत राहतात. म्हणूनच रिकामं बसायचंच नाही. वेळ मिळाला की पुस्तक हातात घ्यायचं आणि वाचायला सुरुवात करायची की आपोआपच चांगले विचार कळतात. आम्ही शेतकरी माणसा, आम्ही कुठलं पुस्तक वाचणार? म्हणजे आम्हाला काय कळणार आहे त्यातलं? नाही तर काय. चुकताय तुम्ही दोघं. तुमच्याकडे जे व्यावहारिक ज्ञान असतं ना, ते एखादे वेळेस शिकलेल्या माणसाकडे सुद्धा नसतं. हं. आणि मला काय वाटतं माहितीये का, काय काय ओ माई? आपण स्वतःला उगाचच कमी लेखतो. आपण मुळात प्रयत्नच करत नाही. लक्ष्मी, तुला माहिती आहे, काय ता? बहिणाबाईंनी केलेल्या कवितांना मराठी साहित्यामध्ये एक अढळ स्थान आहे. नेमक्या शब्दात त्यांनी माणसाचं आयुष्य आपल्या कवितांमधून उलगडलं. त्या फार शिकलेल्या नव्हत्या. कविवर्य नारायण सुर्वे हे तर कामगार होते. तर बरोबर आहे ओ माई. पुस्तकं तुम्हाला कधीच काही विचारत नाहीत. तुम्ही कोण आहात, ते गरीब आहात की श्रीमंत आहात. माई, तुमचं बोलणं ऐकून मला आमच्या शाळेतले पाडालकर मास्तर आठवले बघा. ते आम्हाला मुलांना इतक्या तळमळीनं सगळ्या गोष्टी सांगायचे. काय काय सांगायचे? अरे वाचा, पुस्तकं वाचा. वाचन तुम्हाला शान करतं, विचारांनी समृद्ध करतं. आता वाटतं काय वाटतं तुला?
त्यावेळी त्यांचं ऐकलं असतं तर आयुष्यात काहीतरी अधिक चांगलं घडलं असतं, नाही काय माई? आता खरंय. बोलून काय उपयोग, वेळ गेली निघून. अजिबात नाही हं सदू. वेळ अजिबात गेलेली नाही. हे बघ लक्ष्मी, खरंच प्रयत्न कर. वेळ मिळेल तेव्हा थोडं तरी वाच, त्याचा तुला नक्की फायदा होईल. माई, हा? तुम्हाला मी एक गोष्ट खरी काय आहे ती सांगू काय? सांग ना. अगदी प्रामाणिकपणे बघा. सांग सांग काय ते. नाही तिला नाही जमणार वाचायला. तसं अजिबात नाही. मग कसं आहे सांग. मला एकटीला बसून वाचाया जमणं जरा कठीणच आहे. त्याच्यापेक्षा मी तुमच्याकडे येऊन आपण दोघींनी मिळून वाचलं तर कसं होईल? अगं काहीच हरकत नाही. काम सांभाळून तू केव्हाही ये. लक्ष्मी, तुझं स्वागतच आहे हं. तुमच्यात मी पण केव्हा केव्हा आलं तर चालेल ना हो माई? हो हो, काहीच हरकत नाही. मी अण्णांना सुद्धा आग्रह करणार आहे. खरं म्हणजे आत्ताच माझ्या डोक्यात एक कल्पना आली. कसली कल्पना हो? चौघच कशाला, या निमित्तानं आपण एक वाचकांचं गटच निर्माण केला तर. अरे वा, आयडियाची कल्पना चांगलीच आहे. अण्णांजवळ बोला तुम्ही आणि फायनल करून टाका बघू. अरे ते मी नक्की करेन. हां, पण तुम्ही दोघं मला एप्रिल फूल करत नाही आहेत ना. म्हणजे हो, म्हणजे तुम्ही दोघं आता ठरवताना हो हो कराल आणि वेळ आली की कामाची कारणं सांगून गायब व्हाल. नाही माई, तसं अजिबात होणार नाही. अहो, एवढी चांगली गोष्ट आहे आणि त्यामध्ये आम्ही अशी गंमत करणार नाही. आम्ही दोघं तरी नक्की येणार म्हणजे येणारच. हां, मग काही हरकत नाही. हा मायनू, हं? मला एक कल्पना सुचली. तुम्ही मगाशी बोललाव ना ते हा. वाचनालयात ती शेतीची काहीशी पुस्तकं आहेत, ती सगळी मात्र आणून आपण ती वाचूया, नाही काय? नक्की वाचूया. आणि तुम्ही एवढी खात्री बाळगा की ही एप्रिल फुलची भानगड आम्ही काय केलेली नाही आणि ही भानगड सुरू कधी झाली व? अगं तसं त्याविषयी नक्की काही नाही, पण तुला सांगू का, युरोपात पूर्वी 1 एप्रिल ते 31 मार्च असं वर्ष असायचं. होय काय? म्हणजे 1 एप्रिल हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असायचा. तो दिवस आनंदात साजरा करायचा म्हणून ही गमतीची प्रथा लोकपरंपरेमधून सुरू झाली असण्याची शक्यता आहे. हां. असं आहे वय. हम्म. लक्ष्मीबाई, आता चला, बराच वेळ झाला. नाहीतर आपण एप्रिल फुल होऊ आणि तिथंच राव. हा, आता कसं बोललीस? निघूया काय त्यामुळे मग? चल अरे लवकर थांबा आता. थांबा, असेच कसे जाता. चहा किंवा सरबत काहीतरी करते. सांगा काय करू ते. नको नको माई, आता काय सुद्धा करू नका. चहाचं पुढच्या वेळी बघूया. चला आम्ही येतो हा माई. हां, या या. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं अनिल दांडेकर यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला होता. मंडळी, खरंच पुस्तकांसारखा चांगला मित्र नाही असं म्हटलं जातं. तेव्हा माई म्हणतात तसा वाचनाचा नेम आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. मंडळी, आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. हा कृषी सल्ला आपल्याला ग्रामीण कृषी मोसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. मंडळी, मूग पिकाला 10 ते 12 दिवसांच्या अंतराने सुमारे 5 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मूग पिकामध्ये मावा आणि तुडतुडे यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळल्यास डायमेथोएट 30% प्रवाही 12 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून किंवा लॅम्बडा साय हॅलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. भुईमूग पिकाच्या बाबतीत त्याच्या शेंगा तयार झाल्या असल्यास काढणी करून घ्यावी. शेंगा पक्व होताना शेंगांवरील शिरा स्पष्ट दिसतात. तसंच टरफलाची आतली बाजू काळसर दिसू लागते. दाणा पूर्ण भरला जाऊन त्याला चांगला रंग येतो. भुईमुगाचे डहाळे जमिनीत पुरेसा ओलावा असताना उपटून घेऊन शेंगा तोडून काढाव्यात. शेंगा झाडापासून वेगळ्या करून 4 ते 5 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवाव्यात. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस, गारपीट आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे काढणीनंतर भुईमुगाच्या शेंगा तात्काळ सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी हलवाव्यात. पावसाची शक्यता असल्यामुळे परिपक्व आंबा फळांची शक्य तितक्या लवकर काढणी करून काढलेल्या फळांचं नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवावेत. काही भागांमध्ये आंबा काढणीला तयार झालेला आहे. काढायला तयार झालेल्या फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन फिकट पिवळसर हिरवा होतो. देठाजवळ खड्डा पडतो आणि दोन्ही खांदे उंचावतात.
आणि झाडावरून एखाद दुसरं पिकलेलं फळ गळून पडतं. हापूस आंबा फळातील साका कमी करण्यासाठी नूतन झेल्याच्या साहाय्याने चवदा आणि पक्वतेची फळं अलगद देठासह काढावीत आणि सावलीत ठेवावीत. काढणी सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावी. काढलेल्या फळांचं तापमान वाढल्यास साका आढळतो, म्हणून फळं उन्हात ठेवू नयेत. तसंच वाहतूक करताना फळं झाकून न्यावीत. आंब्याची फळगूज हा काढणी पश्चात प्रमुख बुरशीजन्य रोग असून फळं काढल्यानंतर पिकण्याच्या अवस्थेपर्यंत फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून फळं कुजतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यासाठी फळं काढणीनंतर 52°C पाण्यात 10 मिनिटं बुडवून काढावीत. अशी फळं खोक्यात भरावीत किंवा पिकण्यासाठी आढीत ठेवावीत. आंबा फळांचं फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसंच फळांचा आकार आणि वजन वाढून डागविरहित फळांसाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं दिलेल्या शिफारशीनुसार 25 बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या कागदी किंवा वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचं आवरण घालावं. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा फळावर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची देखील शक्यता आहे, ज्यामुळे किडलेली फळं गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतील गळलेली फळं वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसंच आंबा फळांचं फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठानं शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर 2 या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यांवर लावावेत. ज्या आंबा बागांमध्ये फळं गोटी किंवा अंडाकृती अवस्थेत आहेत तिथे फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी. फळांच्या वाटाणा, गोटी आणि अंडाकृती अवस्थेत अशा एकूण 3 फवारण्या कराव्यात. आंबा पिकात फळधारणा झालेली असल्यास जिथे उपलब्ध आणि शक्य आहे तिथे प्रति झाडाला 15 दिवसांनी 150 ते 200 लिटर पाणी द्यावं. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मात्र फळं काढणीला तयार होण्याच्या 1 महिना अगोदर झाडाला पाणी देण्याचं बंद करावं, म्हणजे फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होणार नाही. आंबा पिकामध्ये फळं तडकण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी पाण्यात विद्राव्य बोरॅक्स 25% द्रावणाची फवारणी करावी. ढगाळ आणि दमट हवामानामुळे आंब्याच्या विकसित होणाऱ्या फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळल्यास कार्बेंडेझिम 12% तसंच मॅन्कोझेब 63% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी काढणीपूर्वी फक्त 1 महिन्यापर्यंतच करावी. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली 3 वर्ष पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसंच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून 2दा तर दुसऱ्या वर्षी 15 दिवसातून 2दा आणि तिसऱ्या वर्षी महिन्यातून 2दा प्रत्येक कलमांना 30 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी. मंडळी, पावसाची शक्यता असल्यामुळे परिपक्व काजू बियांची शक्य तितक्या लवकर काढणी करावी आणि काढलेल्या बिया तात्काळ सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवाव्यात. तर हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, वेळेची मर्यादा असल्यामुळे कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ झाली, तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.